गुड मॉर्निंग स्टुडंट्स. वन्स अगेन आज आपण सर्क्युलर मोशनचा ॲप्लिकेशनचा पुढचा पॉईंट बघणार आहे. इन द प्रिव्हियस लेक्चर वी कवर्ड द ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. त्यामध्ये पहिल्यांदा काय बघितलं आपण? वी हॅव सीन ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन वेन द व्हेकल इज टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल कवर्ड रोड. जेव्हा गाडी रस्त्यावरून वळणार आहे तेव्हा गाडीला कोणकोणते फोर्स काम करतात आणि त्या गाडीवर सर्क्युलर मोशनचे कोणकोणते फोर्सेस काम केल्यामुळं ती गाडी, ते वाहन, ते व्हेकल, तो ऑब्जेक्ट व्यवस्थित टर्न घेऊ शकतो त्याची कंडिशन बघितली आपण. तर आपण म्हटलं सेफ स्पीड VS. नंतर आपण बघितलं सेकंड ॲप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. व्हॉट इज द ॲप्लिकेशन? दॅट इज वेल ऑफ डेथ. हिंदीमध्ये मौत का कुआ पुस्तकात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन डिराईव्ह केलं मिनिमम स्पीडचं अंडर रूट RG डिवाइड बाय VS. आता ह्या दोन गोष्टी आपण शिकल्यानंतर पुढचं ॲप्लिकेशन आहे व्हेकलचंच. गाडी टर्न घ्यायला लागलेली आहे, परंतु आपण जो फॉर्म्युला बघितला होता इन द प्रिव्हियस लेक्चर, तो फॉर्म्युला असा होता की VS इक्वल टू अंडर रूट VS इंटू RG. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपण कोणत्या टर्म्स बघितल्या तर VS म्हणजे सेफ स्पीड, गाडी वळताना किती स्पीड पाहिजे गाडीला. तो फॉर्म्युला कशावर डिपेंड आहे तर कोइफिशियंट स्टॅटिक फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे तुम्ही फ्रिक्शन किती जनरेट करताय रस्त्यावर आणि टायर सरफेसवर. नंतर रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता मुद्दा असा राहतो की समजा हा सेफ स्पीड वाढवायचा आहे, बोर्डकडे बघासाठी सेफ स्पीड वाढवायचा असेल तर काय वाढवावं लागेल? आय हॅव टू इन्क्रीज रेडियस. आपण सिंपल डायग्राम बघूया लॉजिकली. If I want to increase the radius, this is our distance R, which we mention again and again. मुद्दा असा राहतो, समजा हा R मी वाढवला तर साहजिकच व्हेकलला विनाकारण जास्त अंतर कव्हर करायला लागणार. If I write it as R, समजा आपला हा R इथं आहे, हा आपला सेंटर आहे. समजा मी जर R वाढवला कारण मला सेफ स्पीड वाढवायचं आहे तर R proportional to what? VS proportional to under root of R. म्हणजे R वाढवला की VS वाढणार आहे. आपण हे लॉजिक वापरूया इथं. तर आपण हा जर R वाढवला तर साहजिक लक्षात ठेवा हे अंतर जर वाढलं तर व्हेकलला विनाकारण एक्स्ट्रा अंतर कव्हर करावं लागणार आहे, विच इज नॉट फिजिबल. त्याच्याकरता आपण R ला काही लिमिट ठेवलेले आहेत. नंतर आता मुद्दा G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इट इज नॉट इन युअर हँड, इट इज अ फिक्स्ड व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इट डिपेंड्स ऑन ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. सो ती व्हॅल्यू आपण चेंज करू शकत नाही. मग राहतो मुद्दा कोणता जो आपल्याला इझिली आपण कंट्रोल करू शकतो, तो म्हणजे काय? VS. आता VS वाढवणं म्हणजे काय वाढवायचं आहे? इफ आय वांट टू इन्क्रीज द VS, ट्राय टू अंडरस्टँड. तर मला रस्त्यावरचं फ्रिक्शन वाढवावं लागेल. रस्त्यावरचं फ्रिक्शन वाढवणं म्हणजे काय करावं लागेल? आय हॅव टू मेक द रोड रफ. रस्ते काय करावे लागतील? मला रफ करावे लागतील, खडबडीत करावे लागतील. इज इट पॉसिबल to increase the roughness of the roughness of the road? आता मुद्दा असा राहतो की रस्त्याचा आपण जर खडबडीतपणा वाढवला इट विल कॉज वेअर अँड टिअर ऑफ टायर. जे टायर आहेत व्हेकलचे ते खराब होते. सो दॅट इज ऑल्सो नॉट फिजिबल. ह्याच्यामुळं हा जो फॉर्म्युला आहे VS इक्वल टू अंडर रूट VS RG, हा फॉर्म्युला आपण ठराविक लिमिट पर्यंत वापरू शकतो. जर मला VS वाढवायचा असेल तर दुसरा एक पर्याय आहे, that is called a concept in the civil engineering. त्याला म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड, which is the third application of circular motion. त्यामुळे आपला आजचा महत्त्वाचा पॉइंट कोणता असणार? व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, that is banking of road, which is the third application of what? Circular motion. सर्क्युलर मोशनचे तिसरं ऍप्लिकेशन आहे. मुद्दा असा राहतो की हा पॉइंट का शिकायचा आहे? हा सिलेबस मध्ये आहे म्हणून ऑब्वियसली ते तर आहेच, पण लॉजिकल आन्सर काय? वी हाऊ टू अंडरस्टँड ईच एव्हरी कन्सेप्ट इन द फिजिक्स लॉजिकली. त्या पाठीमागचं कारण काय? आता सांगेल तुम्हाला, जर मी VS वाढवला तर रस्त्याचा खडबडीतपणा वाढणार आहे, विच इज नॉट फिजिबल फॉर द व्हेकल ओनर. गाडीच्या मालकाला, चालकाला ते परवडणार नाही कारण टायरची झीज वाढणार आहे. दॅट इज वाय सिव्हिल इंजिनियर्स दे डिड व्हेरी इंटरेस्टिंग वर्क. त्यांनी काय विचार केला, जर रस्त्यावरचा आपला टर्न वाढवायचा असेल, व्हेकलचा स्पीड वाढवायचा असेल, कारण घाटा रस्ता आपण घेतला, इफ यू सिलेक्ट हिली एरिया
ज्या ठिकाणी आपला रस्ता कसा असतो, वळणावळणाचा असतो, घाटावरचा रस्ता कसा असतो, इट इज अ टर्निंग पाथ. मग अशा वेळी व्हेकलचा स्पीड वाढवला आणि त्या गाडीचा ऍक्सिडेंट होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला एक गोष्ट माहीत पाहिजे, ती म्हणजे बँकिंग ऑफ रोड, विच इज आवर व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल इन आवर सर्क्युलर मोशन टॉपिक. सो हेडिंग द नेक्स्ट पॉइंट, बँकिंग ऑफ रोड अँड ड्रॉ डायग्राम अलॉंग विथ मी. आपण प्रत्येक लेक्चरमध्ये एक गोष्ट वारंवार सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण एखादा कॉन्सेप्ट शिकतो आणि त्या कॉन्सेप्टमध्ये डेरिव्हेशन असेल तर सगळ्यात महत्त्वाचा स्टेप कोणते असेल तर ती म्हणजे डायग्रॅम, विच इज अ सायंटिफिकली प्रूव्हन डायग्रॅम. सो लेट अस ड्रॉ डायग्रॅम अलॉंग विथ मी. लेट अस से सी इज द सेंटर, सेंटर रस्त्याचा, रस्त्या सेंटर नाही, रस्त्याचा जो कर्व आहे त्याचा सेंटर. इफ आय शो ए सिंपल रोड सरफेस, आता हा जो रोड सरफेस आहे धरून चला ही आउटर एज आहे आणि ही इनर एज आहे. लेट अस से इट इज अ इनर एज, इट इज अ आउटर एज. मी आय दाखवतो कशासाठी, इनर एज, ओ दाखवतो कशासाठी, आउटर एज. जर मी या आउटर एजला थोडं लिफ्ट केलं, ठराविक उंचीने जर उचलला, धरून चला असा रस्ता आहे, ही आउटर एज आहे, इनर एज आहे, तर थोडा रस्ता मी जर वर उंचावला, हाईट दिली थोडीफार, तर हा जो पॉइंट आय आहे, पॉइंट आय म्हणजे इनर एजचा पॉइंट, हा आउटर एज सोबत एक अँगल तयार करतोय. त्या अँगलला आपण दाखवूया थीटा, अँड दिस थीटा इज नथिंग बट अँगल ऑफ बँकिंग. थीटा इज व्हॉट, अँगल ऑफ बँकिंग. सो पहिला पॉइंट काय असणार आपला की बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय. सिंपल डेफिनेशन आहे, इट इज द प्रोसेस इन विच, लुक ॲट द बोर्ड, it is a process in which outer edge of the road is lifted by a certain height. ठराविक उंचीने मी बाहेरची कडा जी आहे रस्त्याची ती लिफ्ट केली. आपण डायग्राम मध्ये दाखवले स्मॉल एज. स्मॉल एज म्हणजे काय, हाईट ऑफ द आउटर एज विथ रिस्पेक्ट टू इनर एज. आणि जर मी ह्या वर्टेक्स पॉइंट जो आहे हा जर मी जॉईन केला आपल्या इनर एजला, तेव्हा मला एक अँगल मिळतोय. त्या अँगलला आपण नाव दिले थीटा, अँड थीटा इज कॉल्ड ॲज, पहिला पॉइंट बघा या नोटबुक मध्ये, अँगल ऑफ बँकिंग. थीटाला काय म्हणायचं, अँगल ऑफ बँकिंग. आता प्रश्न असा पडतो ह्याच्यामुळे काय झाला फायदा ते आपण वन बाय वन समजून घेणार आहे. जेव्हा आपण वेगवेगळे फोर्सेस व्हेइकल कसे ऍक्ट होतात ते समजल्यानंतर आपल्याला थीटाचं महत्त्व कळेल. आता आपण पुढचा पॉइंट दाखवूया डायग्राम मध्ये, ड्रॉ अलॉंग विथ मी. आता रस्ता तर आपला असा आहे, गाडी दाखवावी लागेल. लेट अस शो व्हेइकल फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू दाखवा व्हेइकलचा. शो हियर टायर्स, डायग्राम लॉजिकली दाखवा. आता हे आहे सेंटर ऑफ मास ऑफ द व्हेइकल. Center of mass. Center of mass is the point where total mass of the body is supposed to be concentrated so as to study motion of the body. आता व्हेइकल जेव्हा टर्न घेणार, धरून चला टर्न आपला अँटी क्लॉकवाईज आहे इन दिस डायरेक्शन. आता मुद्दा असा राहतो की व्हेइकलवर कोणकोणते फोर्स काम करणार ठरले नेहमीसारखं. पहिला फोर्स काय असणार आहे, वेट ऑफ द व्हेइकल W इक्वल टू mg. साहजिकच आहे, प्रत्येक वेळी बघा मी वेट कसं दाखवलंय, वर्टिकल डाऊनवर्ड. ज्या ज्या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्ट असेल त्या ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मास पासून एक लाईन ड्रॉ करायची, दिसते का, विच इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू व्हॉट, वर्टिकल प्लेन और इट इज ऑन द हॉरिझॉन्टल प्लेन. आता W इक्वल टू mg. आता मुद्दा असा राहतो की जेव्हा व्हेइकलचा टायर रस्त्यावर चिटकलेला असणार आहे, स्पर्श केलेला असणार आहे, तर पूर्ण वेट टायरवर असणार आहे. रस्त्याचा सरफेस जो आहे लक्षात ठेवा, हा रस्ता मी नाव देतो आला IO. लेट अस से दिस पॉइंट इज C. हा IOC म्हणजे IC जो आहे हा रोड सरफेस आहे. आता रोड सरफेस काय करणार, व्हेइकलवर एक फोर्स अप्लाय करणार जे अपोजिटला असणार आहे. आणि सरफेसला, कुणाच्या सरफेसला, व्हेइकलच्या सरफेसला. रिपीट करतो, व्हेइकलच्या सरफेसला काय असणार, नॉर्मल असणार आहे. हे आपले व्हेइकलचा सरफेस. ड्रॉ वन फोर्स. हे कोणता फोर्स असणार, हे असणार नॉर्मल रिएक्शन N. N काय आहे, नॉर्मल रिएक्शन.
बऱ्याच वेळा आपण काय करतो, एन बॅलन्स एम जी. नो नो नो, एन कसा असायला पाहिजे, सरफेसला परपेंडिक्युलर. कुठल्या सरफेसला, व्हेकलच्या सरफेसला असायला पाहिजे परपेंडिक्युलर. सो दॅट्स आय हॅव शोन हिअर एन. आता मला सांगा हा अँगल थीटा आहे. मुद्दा असा राहतो की ह्या नॉर्मल रिएक्शनला हा एम जी बॅलन्स करणार का. आता आपण काय बघितलंय, डब्ल्यू इक्वल टू एम जी. एम जी कोण बॅलन्स करतंय, नॉर्मल रिएक्शन. हे कधी असतंय, जेव्हा रस्ता असला हॉरिझॉन्टल. आता ह्या केसमध्ये काय प्रकार आहे, रस्ता कसा थोडा टिल्टेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कॉम्पोनंट घ्यावा लागेल कशाचा, नॉर्मल रिएक्शनचा. सो बाय युजिंग सिंपल जिओमेट्री, इफ आय रिप्रेझेंट हियर, दिस इज आवर एन. हा एन आहे आपला. मी आता एक लाईन ड्रॉ परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, अदरवाइज आय विल ड्रॉ अपोजिट फोर्स ऑफ एम जी. आता मला सांगा हा अँगल थीटा, रिझन जिओमेट्री. हा अँगल काय ना, थीटा. थीटा इज द अँगल बिटवीन व्हॉट, एन अँड अ वेक्टर अपोजिट ऑफ एम जी, दॅट इज डब्ल्यू इक्वल टू एम जी. नाव टेल मी, हा जो कॉम्पोनंट आहे नॉर्मल रिएक्शनचा, नॉर्मल रिएक्शन एन जो आहे ह्याचा कॉम्पोनंट असणार आहे अलॉंग वर्टिकल लाईन, अलॉंग वर्टिकल ऍक्सिस. तो कॉम्पोनंट कसा काढायचा, बेसिक खूप वेळा सांगितलं आहे, मी परत रिपीट करतो. इथं बघा, फोर्स रिझोल्युशन त्याला म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो आपण, रिझोल्युशन ऑफ द फोर्सेस. हा आपला फोर्स एफ आहे, डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी. अदरवाइज यू ड्रॉ दिस रफ डायग्राम समवेअर एल्स. हा आपला एफ आहे, हा थीटा आहे, दिस इज थीटा. आता हा एफ ने रिझॉल्व करा अलॉंग एक्स ऍक्सिस. काय येणार, ज्याच्या सोबत अँगल तो कॉस न मल्टिप्लाय करायचा. मग काय येणार, हा एफ पुन्हा संज्ञा केलाय अलॉंग एक्स, तर मग कॉम्पोनंट काय येणार अलॉंग एक्स ऍक्सिस, इट विल बी एफ कॉस थीटा. दुसरा कॉम्पोनंट काय असणार आहे, ह्याला परपेंडिक्युलर काढायचा. तो कसा असणार आहे, एफ साइन थीटा. एफ कॉस थीटा, एफ साइन थीटा. आता सेम लॉजिक वापरा इथं. हा आपला वाय ऍक्सिस आहे. पहिला कॉम्पोनंट आणि दुसरा कॉम्पोनंट एकमेकांना कशा असायला पाहिजेत, परपेंडिक्युलर. कशा असायला पाहिजेत, परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर. लुक ॲट द बोर्ड. हा नॉर्मल रिएक्शन आहे. आता ह्याचा कॉम्पोनंट आपण दाखवूया. हा एन आहे. लेट अस गो फॉर इट्स वर्टिकल कंपोनेंट. काय येणार, एन कॉस थीटा. तुम्ही कॉस काय घेतलं, मग सांगितलं तुम्हाला, ज्याच्या सोबत अँगल तो काय असणार आहे, कॉस. मग हा झाला एन कॉस थीटा. आता ह्याला काढा परपेंडिक्युलर कंपोनेंट एन कॉस थीटा. तो कसा असणार, बघा, एन कॉस थीटाला कोणता कंपोनेंट परपेंडिक्युलर काढलाय मी, दिस लाईन. हा कुठला कंपोनेंट असणार आहे, इथं बघा एफ साइन थीटा. तसा हा एन आहे, इकडे गेला काय होणार, एन साइन थीटा. बेसिक लॉजिक लक्षात ठेवा. पहिला कंपाऊंड एफ कॉस थीटा, इथं काय असणार आहे एन कॉस थीटा. त्याला काढा परपेंडिक्युलर. आता मला सांगा एन साइन थीटा असा आहे, त्याला परपेंडिक्युलर कसं असणार, लाईक दिस, इन दिस डायरेक्शन. इकडे बघा हा एन साइन थीटा. आता वापरा बॅलन्सिंग इक्वेशन, मीन्स व्हॉट, इक्विलिब्रियम कंडिशन. So this is a simple diagram which we are going to use to calculate safe speed of the vehicle when it is taking turn on the banked road. जेव्हा रस्ता बँक केला असेल तेव्हा सेफ स्पीड किती असेल ते आपण काढणार आहे. सो राईट फर्स्ट पॉइंट. पहिल्यांदा आपण लिहूया, यू हॅव ड्रॉन डायग्राम, बिलो डायग्राम यू राईट डाउन नेक्स्ट पॉइंट. राईट डाउन the process in which outer edge of the road is lifted by, काय दिलं बघा, the process in which the outer edge of the road is lifted by certain height
इन ब्रॅकेट लिहा सिम्बॉल H. काय म्हणलं बघा, द प्रोसेस इन विच द आउटर एज ऑफ द रोड इज लिफ्टेड बाय सर्टन हाईट H विथ रिस्पेक्ट टू पुन्हा सोबत ते कंपॅरिझन करणार ऑब्वियसली विथ इनर एज. लिहा मग विथ रिस्पेक्ट टू इनर एज is called as inner edge is called as banking of road. काय याचा अर्थ आहे आपण रिपीट करूया परत एकदा. द प्रोसेस इन विच, ही एक प्रक्रिया आहे. कसली प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आउटर एज जे आहे रस्त्याचे हे सर्टन हाईट ना लिफ्ट केली जाते, उचलली जाते विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, ती हाईट कुणा संदर्भात मोजणार तुम्ही. दिस हाईट इज विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इनर एज. दिस प्रोसेस इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. फुल स्टॉप देऊन कंटिन्यू करा पुढं. अँड द अँगल इज कॉल्ड as angle of banking. Write in inverted comma angle of banking symbol of theta. This is the second point. पहिला पॉइंट काय आपण दाखवलं डायग्राम. नंतर पुढचा पॉइंट सांगितलं आपण डेफिनेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड. नंतर काय सांगितलं अँगल ऑफ बँकिंग. हे तुम्हाला मी वारंवार का सांगतो कारण ह्या क्वेश्चनचं वेटेज असणार आहे, या आर्टिकलचं वेटेज असणार आहे 3 मार्क्स. तुम्हाला डेरिव्हेशन विचारणार की व्ही स्टेप किती असेल. त्याकरता पहिली स्टेप डायग्राम महत्त्वाची आहे. नंतर डेफिनेशन ऑफ बोथ बँकिंग ऑफ रोड अँड अँगल ऑफ बँकिंग. लेट अस गो टू नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट लिहा. बाय अप्लाइंग by applying equilibrium condition आपण by applying equilibrium condition कोणासाठी असणार आहे फॉर व्हेकल. ही गाडीला आपल्याला आउट ऑफ ट्रॅक जाऊ द्यायचं नाही त्याकरता कोणकोणते फोर्सेस काम करणार गाडीवरती आपल्याला बघायचं आहे. आता मला सांगा ही व्हेकल आहे, जर हे फोर्सेस काम करत नसतील तर ही व्हेकल विल गो आउट ऑफ ट्रॅक. म्हणजे काय की व्हेकल मला टर्न असं घ्यायचं इकडे डायग्राम मध्ये. माय इंटेन्शन टू टेक द टर्न अँटी क्लॉकवाईज, या दिशेने जायचं आपल्याला. बघा असं जायचं, टर्न असा घ्यायचा आहे. मे बी जर फोर्सेस इनबॅलन्स असतील तर व्हेकल विल गो आउट ऑफ ट्रॅक. मीन्स व्हॉट व्हेकल विल गो लाईक दिस. ही गाडी जी आहे ती रस्ता सोडून इट विल गो अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. ते अवॉइड करण्याकरता तुम्ही लॉजिकली समजून घ्या. हा जो नॉर्मल रिएक्शनचा कॉम्पोनंट आहे जो n cos थीटा हा क्लिअरली बॅलन्स करतो. तुम्हाला बघा W कोड mg ला वेक्टर क्वांटिटी आहे अपवर्ड डाउनवर्ड इक्वल इन डायरेक्ट इक्वल इन मॅग्निट्यूड but opposite in direction. Hence we can say n cos theta balances weight of the vehicle, which is the first point under what application of equilibrium condition. Liha new line here. काय ना सांगा here we can write n cos theta equal to mg or mg equal to n cos theta. Write down n cos theta equal to mg. बॅलन्सिंग इक्वेशन इज आपण क्लिअर कट अकॉर्डिंग टू मेकॅनिक्स. आता पुढचा पॉइंट सांगा मला. हा n sin थीटा जो आहे हा कुणाचा कॉम्पोनंट आहे, कशाचा फायदा आपल्याला. हा जो नॉर्मल रिएक्शन आहे ना, इथे बघा हा नॉर्मल रिएक्शन आहे ना, ह्याचा एक कॉम्पोनंट आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळाला. व्हेकलचा वेट ॲज इट इज आहे, पण जो नॉर्मल रिएक्शन वाला कॉम्पोनंट होता त्याचा एक पार्ट आपल्याला सेंट्रिपेटल फोर्स म्हणून ऍडव्हान्टेज घेता येतोय. काय म्हणलं बघा
की नॉर्मल रिॲक्शनचा कॉम्पाऊंड जो आहे n sin थिटा इट विल ऍक्ट ॲज अ सेंट्रीपेटल फोर्स, जो फोर्स आपल्याला गाडी वळण्याकरता किंवा सर्क्युलर मोशन मध्ये राहण्याकरता मदत करतो. त्यामुळे आपण पुढचा पॉईंट काय देण्याच्या खाली द n sin थिटा ऍक्ट ॲज अ सेंट्रीपेटल फोर्स. राईट डाऊन. n sin theta equal to what? Centripetal force CPF. आता आप किमती भरूया. ॲज इट इज वी नो द फॉर्म्युला. n sin theta equal to what? CPF म्हणजे काय? we have written many times mv square by r, mv square by r. आता इक्वेशनला आपल्या सोल्युशन आपण नंबर देऊया. इक्वेशन नंबर 1 म्हणा, इक्वेशन नंबर 2 म्हणा. सिक्वेन्स चेंज केलाय, त्याला 1 म्हणलं, याला 2 म्हणलं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करा. या डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. वी आर गोइंग इन अ व्हेरी प्रॉपर सिक्वेन्स. हा सेम सिक्वेन्स एक्झाम मध्ये वापरायचा आहे. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. डिव्हिजन घ्या. मग काय ना सांगा, लेफ्ट हँड साइड 1 ला 2 डिवाइड करा म्हणजे हाफ थीटा मिळेल, न्यूमरेटरला येणार. मग काय ना n sin थीटा डिवाइडेड बाय वर काय असणार n cos थीटा. वर म्हणजे इक्वेशन 2 म्हणतोय मी, इट विल कम टू डिनॉमिनेटर. मग काय ना n cos थीटा इक्वल टू ॲज इट इज राइट हँड साइडच्या टर्म रिराइट करायचं. मग काय ना सांगा mv स्क्वेअर बाय r व्यवस्थित लिहा डिवाइडेड बाय 2 मध्ये राइट हँड साइडला mj ॲज इट इज mg. आता वापरा बेसिक मॅथमॅटिक्स. हा n झाला n कॅन्सल, त्यातलं m आणि m दोन्ही आहे न्यूमरेटरला, दॅट्स वाय इट इज कॅन्सल. राहिल्या टर्म्स लिहा. आता मला सांगायचं sin बाय cos काय येतं? tan ट्रिग्नोमेट्री. सो वी कॅन राइट हियर tan थीटा इक्वल टू ॲज इट इज. आता ही m निघून गेली, हा झाला डिनॉमिनेटरला, इट विल बी v स्क्वेअर बाय rg. v स्क्वेअर बाय rg. आता आपलं v काढायचं ठरलेलं, आपल्याला सेम नेहमीची पद्धत आपल्याला काय काढायचं, v काढायचं. सो आय एम रायटिंग हियर, लुक ॲट द बोर्ड. आता rg शिफ्ट करा लेफ्ट हँड साइडला. बघा लेफ्ट हँड साइडला ना rg, सिंपल मॅथमॅटिक्स. मग काय ना सांगा v स्क्वेअर इक्वल टू rg tan थीटा. काय मिळालं मला? v स्क्वेअर इक्वल टू व्हॉट? rg tan थीटा. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घ्या. मग काय ना सांगा v इक्वल टू v इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा. अंडर रूट rg tan थीटा. आता साधी सोपी गोष्ट आहे. हा v कसा असणार आहे? इट इज अ सेफ स्पीड. हा काय असणार आहे? सेफ स्पीड. दॅट्स व्हाय यूज द सिंबल vs इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा. हा जर आपला फायनल फॉर्म्युला अबाउट सेफ स्पीड ऑफ द व्हेकल ऑन व्हॉट? बँकिंग ऑफ रोड. रस्ता ज्या ठिकाणी बँक केलेला असेल त्या ठिकाणी सेफ स्पीड किती असायला पाहिजे? तो फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला? vs इक्वल टू अंडर रूट rg tan थीटा. आता ह्या डायग्राम मध्ये आपण जर बघितलं, या डायग्राम मधून आपण इक्वेशन जे डिराइव्ह केलं त्यात जर बघितलं काय कळतंय बघा, हा सेफ स्पीड कशावर डिपेंड आहे? बघा फॉर्म्युल्याकडे काय अंडर रूट r म्हणजे r डिपेंड आहे. परत कशा डिपेंड आहे? ग्रॅव्हिटी. परत कशा डिपेंड आहे? tan थीटा. tan थीटा म्हणजे थीटावर डिपेंड आहे. आता थीटा तुम्ही वाढवून किती वाढणार आहे? देयर इज लिमिट ऑर नॉट? थीटा वाढवून किती वाढणार? कारण tan 45 किती आहे? 1. आता tan ची व्हॅल्यू तुम्ही जशी वाढवत जाताय, जस्ट लुक ॲट द सिंपल मॅथमॅटिक्स. बोर्डकडे बघा. आपल्याला माहिती आहे tan थीटा म्हणजे काय? tan थीटा इक्वल टू व्हॉट? sin थीटा बाय cos थीटा. म्हणजे वापरला आपण. जर मला वाढवायचे tan ची व्हॅल्यू तर कोणकोणते ऑप्शन माझ्याकडे आहेत? आय हॅव टू इन्क्रीज थीटा. sin 90 किती? 1. तर cos 90 0 येते. ह्याचा अर्थ असा आहे, जर मी cos 90 पर्यंत आणलं तर इक्वेशन आहे इन्फिनिटी येणार.
म्हणजे टॅन थिटा काय झाला इन्फिनिटी. ह्याचा अर्थ असा आहे जर मी थिटा वाढवत गेलो तर टॅनची व्हॅल्यू वाढते कमी होते. लॉजिक ठरवूया आपण. टेक लेटेस्ट टेक tan 45 1 tan 0 म्हणजे काय येणार sin 0 बाय cos 0 cos 0 1 sin 0 0 आणि 0 बाय 1 0. ह्याचा अर्थ असा आहे जसं तुम्ही थिटा वाढवता तसं tan थिटाची व्हॅल्यू वाढत जाते. ह्याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही थिटा वाढवला तर 100% सेफ स्पीड वाढतोय. परंतु थिटा वाढवायला लिमिट आहे. जर तुम्ही थिटा वाढवला डायग्रामकडे बघा. मी एक डायग्राम सेपरेट काढतो. बघा इथे पहिल्या केसमध्ये मी थिटा ठेवला. ठीक आहे नो प्रॉब्लेम. हा थिटा आपला आहे. थिटा आपण म्हणतो ठीक आहे चलेगा नो प्रॉब्लेम. अजून एक कोणतं म्हणाला सर थिटा अजून वाढवा सो दॅट आय कॅन इन्क्रीज व्ही. कारण थिटा वाढवण्याचा फायदा काय होतोय व्ही वाढतोय हो. व्ही वाढवण्यासाठी थिटा वाढवला. सेकंड केसमध्ये बघा इफ आय शो लाईक दिस थिटा 2 साहजिक थिटा 2 थिटा 1 पेक्षा मोठा आहे त्यामुळे व्हीएस वाढणार नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पण समजा तिसऱ्या केसमध्ये थिटाने असंच केलं डायरेक्ट म्हणजे हा थिटा 3. मग तुम्हीच मला सांगा लॉजिकली गाडी तर गरगडत खाली येईल तर व्हेकल इज गोइंग टू स्लीप. आपण टर्न घ्यायला लागलोय तर सेफ स्पीड नाही व्हेकल विल हॅव स्ट्रेट फॉरवर्ड ऍक्सिडेंट. दॅट इज वाय देयर इज अ लिमिट फॉर थिटा. हे लॉजिकली समजून घ्या. इक्वेशनकडे जायची गरज पण नाहीये. व्हेकल तुम्ही इथं ड्रॉ तर केले इकडे बघा व्हेकल जे असं तुमची नीट बघा ही चाक ही टायर तर साहजिकच दिस व्हेकल विल कम डाऊन which is very dangerous. Hence what we concluded from these three cases जे बोर्ड दाखवलेत मी क्लिअर कट ह्यावर आपल्याला असं कळतंय की देयर इज अ लिमिटेशन फॉर द व्हॅल्यू ऑफ थिटा टू इन्क्रीज. आपण अँगल ऑफ बँकिंग प्रमाणापेक्षा जास्त वाढू शकत नाही. मग परत प्रश्न पडला सिव्हिल इंजिनियर लोकांना की आता स्टेप्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल. व्हॉट ऑप्शन्स वी डू हॅव टू इन्क्रीज अ सेफ स्पीड. तो आपला पुढचा पॉइंट असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहे अँगल ऑफ बँकिंग विथ फ्रिक्शन. म्हणजे आपलं जे ऑप्शन आहे बघा रस्ता आपण रफ करूया जेणेकरून आपल्याला फ्रिक्शनचा फायदा घेता येईल आणि व्हेकल स्पीड वाढवता येईल. पण तो पॉइंट आपण लगेच बघणार आहे. पण लेटेस्ट रिवाइज द पॉइंट विच वी स्टडी टिल नाउ. काय म्हणलं बघा आपण बँकिंग ऑफ मध्ये आपण डायग्राम ड्रॉ केली पहिल्यांदा इक्वेशन ड्राइव्ह केलं. कोणतं इक्वेशन व्हीएस अंडर आरजी टॅन थिटा आणि त्यासोबत आपण शिकलो की थिटाची व्हॅल्यू आपण प्रमाणापेक्षा जास्त वाढवू शकत नाही. दिस इज एंड ऑफ द आर्टिकल. दॅट इज बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन वी कॅन से. आता पुढचा पॉइंट हेडिंग द्या. Give heading banking of road with banking of road with friction. Is a fourth application of what circular motion. काय हेडिंग आर्टिकलचं आपल्या बँकिंग ऑफ रोड विथ फ्रिक्शन. आता पहिला पॉइंट नेहमी सारखं डायग्राम ड्रॉ करायचे. डायग्राम ऑलरेडी आपण ड्रॉ केली इथं बघा. लुक ॲट हियर वी हॅव शोन अ सिंपल केस ऑफ बँकिंग ऑफ रोड. आता ह्या डायग्राम मध्ये आपण काय घेणार विचारात घ्या. लुक ॲट हियर आपण इथं फ्रिक्शन दाखवायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे friction force always act at the point of contact between road surface and tire. दाखवा इथं फ्रिक्शन. हा असणार आहे एफएस. एफएस म्हणजे काय स्टॅटिक फ्रिक्शन. एफएस स्टँड्स फॉर व्हॉट स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स. आता हा जो एफएस आहे डायग्राम सेपरेट करतो बघा जरा बोर्डकडे बघा. हे आपला हॉरिझॉन्टल रोड सरफेस हा टेंजेंट पोर्शन ऑफ द रोड सरफेस. हा अँगल थिटा आहे. रोड सरफेस
इथं आपला फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे. मीन्स आय एम ड्रॉइंग डायग्राम सिस्टमॅटिकली सेपरेटली. रिझन इज व्हेरी क्लिअर टू अंडरस्टँड हाऊ द फोर्स ऑफ फ्रिक्शन ऍक्ट ऑन द रोड सरफेस. आता फ्रिक्शन फोर्स आपला एफएस इकडे आहे. डायग्राम कडे बघा, हा एफएस आहे ऍक्टिंग डाऊनवर्ड. जर मी हा एफएस ला रिझॉल्व केलं अलॉंग हॉरिझॉन्टल, हे बघा बाय युजिंग ज्योमेट्री, यू टेल मी हा थीटा, हा पण काय ना, इट विल बिकम थीटा. इट विल ऑल्सो हैव थीटा विच एंगल, अल्टरनेट एंगल. नाउ टेल मी हा एफएस हॉरिझॉन्टल कंपोनेंट काय असणार आहे, एफएस cos थीटा. एफएस cos थीटा. नाउ टेल मी व्हाट इज नेक्स्ट कंपोनेंट. ह्याला परपेंडिकुलर दाखवा, तो काय ना एफएस sin थीटा. ठरल्याप्रमाणे मी काय सांगितलं, ज्याच्या सोबत अँगल तो काय घ्यायचा cos आणि रिमेनिंग कंपोनेंट काय घेणार आपण sin. आता ते एनालॉजी वापरा, इथं तुम्ही डायग्राम सेपरेट काढायची नोटबुक मध्ये आणि वापरा हे एनालॉजी इन आवर डायग्राम. मग सांगा हा काय ना, this component will be, I'll show you here, towards center हा येणार fs cos theta. fs cos theta and show the component perpendicular to this, means it will be in the same direction. हा काय येणार fs sin theta. S stands for what? S stands for static friction. S stands for what? Static friction. Now you tell me, जर आपण ही एनालॉजी वापरली या डायग्राम मध्ये तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मिळतात बघा. मागच्या केस मध्ये आपल्याला n sin थीटा माहिती होतं मागच्या केस मध्ये, म्हणजे फक्त बॅकिंग रोड मध्ये. पण इथं फायदा काय झाला बघा, मला हा एफएस ला सपोर्टिंग फोर्स मिळाला. कोणता? एफएस cos थीटाचा कंपोनेंट, त्याचा पार्ट आहे तो. आणि आपला n sin थीटा जो होता मागच्या केस मध्ये, या n sin थीटाला सपोर्टिंग म्हणजे ऍडिशनल फोर्स मिळाला. तो कोणता आहे? fs cos थीटा. उदाहरण द्यायचं म्हणलं, गाडी आपली इकडे चालली, मी मागे सांगितलं आउट ऑफ टर्न लाईक दिस. फ्रिक्शन फोर्स ऑलवेज ऍक्ट अपोजिट ऑफ द मोशन. वी हॅव स्टडीड मेनी टाइम्स. मग आपली व्हेकल जर या दिशेने चालल्यास डायग्राम मध्ये बघा, इफ इट इज गोइंग आउट ऑफ ट्रॅक, तर फ्रिक्शन काय करणार, इट विल टेक अपोजिट टू इट. म्हणून फ्रिक्शन फोर्स मी डाऊनवर्ड दाखवलेला आहे, विसरू नका. आपली व्हेकल आउट ऑफ ट्रॅक म्हणजे उजवीकडे चाललेली आहे. दॅट इज व्हाय आय एम शोइंग द फ्रिक्शन फोर्स अपोजिट ऑफ इट. हेन्स एफएस इज डाऊनवर्ड. ह्याचे कंपोनेंट दाखवले एफएस cos थीटा आणि एफएस sin थीटा. आणि माझ्या केस मधला n cos थीटा आणि n sin थीटा इज ॲज इट इज. सो हा आपला पहिला पॉइंट आहे आपल्या बॅकिंग ऑफ रोड विथ फ्रिक्शन मधला, दॅट इज डायग्राम. डायग्राम पार्ट आय होप इट इज क्लिअर. सगळे फोर्सेस व्यवस्थित दाखवा आणि ही डायग्राम सेपरेट दाखवतो मी, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दिस विल हेल्प अस टू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट इन डेप्थ. पुढचा पॉइंट काय बघा, लेट अस अप्लाय कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. या न्यू लाइन अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम कंडिशन वापरूया. काय मिळणार बघा आपल्याला, डायग्राम कडे बघा, कोणकोणते फोर्सेस बॅलन्स करतायत. आता हा एफएस sin थीटा, हा mg डाऊनवर्ड आहे, n cos थीटा अपवर्ड आहे. तर आपण हा फोर्स घेऊया वर्टिकल फोर्सेस. मग काय ना सांगा, n cos थीटा, n cos थीटा as it is equal to two forces equal to what, mg plus fs. इकडे बघा ना, हे mg डाऊनवर्ड, त्यासोबत कुठला फोर्स अजून आलाय, fs sin थीटा. इट विल बी ऍडेड. सेम डायरेक्शन वेक्टर्स आहेत. ऍडिशन इज ऑलवेज देयर टू कॅल्क्युलेट रिझल्टंट फोर्स. मग काय ना, fs sin थीटा. आता आपण जाऊया नेक्स्ट फोर्स कडे. हा कोणता फोर्स आहे, fs cos थीटा. इकडे बघा, fs cos थीटा, fs cos थीटा सोबत कोण आहे n sin थीटा. आणि कोणाला बॅलन्स करणार, लक्षात ठेवा मी काय देतोय बघा,
here I can write, I am writing to the right hand side only. Fs cos theta n sin theta, I write n sin theta प्लस ला प्लस हा n sin theta बघा ना, n sin theta प्लस ला कोण आहे तो जोडीदार, which is the corresponding force in same direction. Fs cos theta, so write down plus Fs cos theta, isn't it? Very easy to understand. आता प्रश्न असा पडतो की हा फोर्स याचा फायदा काय? दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फोर्स, कारण हा फोर्स कुठे ऍक्ट करतोय? ऍट द सेंटर ऑफ द सर्क्युलर ट्रॅक. मग सेंटर कडे काम करणारा फोर्स कोणता असतं? द फोर्स विच इज ऍक्टिंग टुवर्ड सेंटर, सेंट्रिपेटल फोर्स. ज्या मागच्या केस मध्ये आपण घेतलं होतं, पण इथं प्लस पॉइंट काय मिळाला मला की n sin theta ला मला असिस्टिंग फोर्स मिळाला, that is Fs cos theta, which is helping us to take the proper turn on the bank road with friction. So right here CPF. बेसिक माहित पाहिजे. CPF कोण काम करतंय? CPF चं n sin theta plus Fs cos theta. किंमत भरा CPF ची, काय ना सांगा मग. mv square by r is equal to n sin theta plus Fs cos theta. म्हणजे आपल्याला काय मिळालं इक्वेशन मध्ये की I got centripetal force equal to what? n sin theta plus Fs cos theta. आता आपण ह्याला सॉल्व करूया टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ v. आता इक्वेशन नंबर देऊया. ह्या इक्वेशनला आपण 1 म्हणूया. गिव इक्वेशन नंबर 1 टू दिस इक्वेशन, आणि प्रीवियस इक्वेशन आपण 2 म्हणूया. ओके, नाउ राइट नेक्स्ट स्टेप लिहा. डिवाइडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2. Right, dividing equation 1 by equation 2. इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 डिवाइड करूया. काय मिळते बघा, ही 1 आहे, मग लेफ्ट हँड साइडला काय आहे? mv स्क्वेअर बाय r येणार, इट इज mv स्क्वेअर बाय r divided by left hand side equation 2 मध्ये n cos theta, write down n cos theta equal to what? mg. हा आपला इक्वेशन 1 झाला, लेफ्ट हँड साइड झाले, उजवीकडे काय येणार? n sin theta प्लस Fs cos theta डिवाइडेड बाय इक्वेशन 2 मध्ये राइट हँड साइडला काय आहे? mg plus Fs sin theta. So this is the simple equation which we have written. आता प्रश्न असा राहतो की कोणत्या टर्म्स कॅन्सल होत आहेत, that we have to understand. So to make this step more simple, ह्या स्टेपला आपण पुढे थोडं सिम्प्लिफाय करूया. या न्यू लाइन सिम्प्लिफाइंग अबव इक्वेशन. तर मला सांगा, इथं आपल्याला काय आलं? n cos theta आलेला आहे. इथं काय आहे? n sin theta. Now what I will do, I will replace this term mg with n cos theta. So what I can get? जर आपण लिहिलं mg equal to n cos theta minus Fs sin theta, then also okay. Otherwise you can solve it as it is, no problem at all. So look at the next step. इक्वेशन 3 करा. न्यू लाइन. कंसिडर इक्वेशन 1 बघा. इक्वेशन 1 मध्ये काय आहे? mv स्क्वेअर बाय r इक्वल टू n sin थीटा प्लस Fs cos थीटा. आपण काय करूया आता? n sin थीटा ला बाजूला काढूया. मग काय ना सांगा? n sin थीटा is equal to, I can write
mv स्क्वेअर बाय r माइनस fs cos थीटा माइनस fs cos थीटा. हे इक्वेशन कशाचे मिळालं मला? आय गॉट दिस इक्वेशन ऑफ व्हॉट n sin थीटा. ऑलरेडी आपल्याजवळ n cos थीटा आहे. सो वी कॅन राइट हियर n cos थीटा. वी विल राइट दिस इक्वेशन अगेन. व्हॉट वी हॅव n cos थीटा. इकडे बघा इक्वेशन मध्ये आपण n cos ऑर्डर लिहिले आहे n cos थीटा इक्वल कर ले mg plus fs sin theta. So write it as it is mg plus fs sin theta. हे प्रॉब्लेम टू दिस. आता आपण ह्या दोन इक्वेशनचा रेशियो घेऊया. लुक ॲट द नेक्स्ट स्टेप. इक्वेशन 3 as it is ठेवा. दिस इक्वेशन वी आर गोइंग टू यूज फॉर द डेरिवेशन. आता रेशियो घ्या. काय ना सांगा मग. इफ आय राइट n sin theta divided by n cos theta is equal to काय ना mv square by r minus fs cos theta divided by mg plus fs sin theta. काय केलं बघा आपण ह्या दोन इक्वेशन काय केलं रेशियो घेतला as it is n sin theta n cos theta equal to what mv square by r minus fs cos theta divided by mg plus fs sin theta. काय ठरलं आपलं नेहमीसारखं n लाईन कॅन्सल झालं का sin by cos tan theta इक्वल टू काय ना सांगायचं mv square by r minus fs cos theta divided by काय ना सांगायचं mg plus fs sin theta is equal to this. So new line लिहा solving above equation इक्वेशन 3 मी रिमूव करतो इथून ऑलरेडी हा रिटर्न राइट. सॉल्विंग अबव इक्वेशन आपल्याला काय करायचं स्टेप स्पीड. सो राइट द फॉर्म्युला vs equal to we are writing the formula directly. If we solve this equation what we get vs equal to under root already we have this term which term v square by r. If you multiply what we get here under root rg in bracket में लक्षात ठेवा mu s plus tan theta divided by 1 minus mu s tan theta. This is already we have tan theta terms. If you replace, if you shift this term to left hand side, what we get then tan theta into mg plus fs sin theta. अब term rearrange केल्या तर आपल्याला vs चा फॉर्म्युला काय मिळतोय vs equal to what under root rg in bracket mu s plus tan theta divided by 1 minus mu s tan theta. आता प्रश्न असा राहतो हा जो vs आपण डिराइव केलेला आहे that is step speed, is it maximum or is it minimum? It depends on the condition. जर तुम्ही vs equal to under root rg कंसामध्ये धर्म कोणते ब्रॅकेट मध्ये इथं प्लस आहे it means that numerator is maximum and denominator what 1 minus something. Denominator is small than the numerator. numerator जर मोठा असेल डिनोमिनेटर जर लहान असेल साहजिकच तो रेशो काय तो मॅक्सिमम येणार आहे. न्यूमरेटर मॅक्सिमम डिनोमिनेटर स्मॉल. इट मीन्स दॅट मिळणारी व्हॅल्यू vs काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. हजार तास आहे आपण जे इक्वेशन डिराइव केलं आहे इट इज फॉर मॅक्सिमम स्टेप स्पीड. हेन्स वी कॅन राइट vs safe vs what safe. otherwise already vs we have used for safe. vs is maximum. Safe speed maximum equal to what under root rg. under root rg कोणाचा फॉर्म्युला हा vs मॅक्सिमम चा in bracket mu s plus tan theta divided by 1 minus mu s tan theta. हा झाला आपला रिक्वायर्ड फॉर्म्युला. इक्वेशनला ब्रॅकेट करा of what
maximum self speed of the vehicle while taking turn on which road? On a banked road with friction. तुम्ही जर इक्वेशन मध्ये बघितलं तर साहजिकच vs वाढलाय जो मगाशी वाढला नव्हता. मागच्या केस मध्ये फक्त अंडर rg tan थीटा होतं. But here we got advantage of rg along with advantage of this term which is added. न्यूमरेटर टर्म वाढलेला आहे. कोण वाढलेला आहे तर साहजिकच कोण वाढले? स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट वाढलेला आहे. ह्याच्यामुळे आपल्याला कळतंय की vs जो आपल्याला पाहिला होता मॅक्सिमम हा आता आपण मॉडिफाय केला बाय युजिंग द ॲडव्हांटेज बाय टेकिंग द ॲडव्हांटेज ऑफ व्हॉट? स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशिएंट. दिस इज द सिंपल डेरिवेशन ऑफ व्हॉट? ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये काय? अँगल ऑफ बँकिंग व्हेइकल अलॉंग विथ फ्रिक्शन. द फॉर्म्युला इज vs maximum equal to under root rg in bracket mu s plus tan theta divided by 1 minus mu s tan theta. आता ह्याच्या पुढचा महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे आहे नोटचा. नोटचा अर्थ काय की आपल्याला इथं मे बी काय विचारतं की व्हॉट इज द मिनिमम स्पीड? रेंज की मॅक्सिमम स्पीड किती असेल व्हेइकलचा, मिनिमम स्पीड किती असेल, तो रेंजचा पॉइंट आपल्याला कव्हर करण्याकरता आपल्याला ही बेसिक फॉर्म्युला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. सो we can easily understood that की सेफ स्पीड जो आहे व्हेइकलचा हा रेडियसवर, ऍक्सिलेशन टू ग्रॅव्हिटीवर आणि कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यूएस वर त्यासोबत अँगल ऑफ बँकिंग वर डिपेंड आहे. ह्याचा पुढचा पॉइंट जो आहे दॅट इज व्हॉट? रेंज ऑफ द स्पीड ऑफ द व्हेइकल while taking turn on the bank road with friction. So that point will cover in the next lecture. So revise it once again. Thank you so much.